नमस्कार, मी रोहन दसवडकर. मराठी वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लवकरच सन मराठीवरती आदिशक्ती ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहजरित्या लागणार नाही त्या आदिशक्तीचा ठाव, असं धमाकेदार वाक्य स्लोगन मालिकेला आहे. आणि जे दुर्जनासाठी काळ जी देवी होणार आहे ते दुर्जन आपल्यासोबत आहे. अमरीश देशपांडे, खूप खूप स्वागत आहे अमरीश धन्यवाद. मराठी वर्ल्डमध्ये. सगळ्यात पहिलं तर कसं आहेस? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त आहे. बरं अमरीश, मला तुला प्रेक्षकांना सांगायचं की जेवढा सफेद हा आता दिसतोय तेवढा मालिकेमध्ये अजिबात नाहीये. तर एकंदरीत त्याचं कॅरेक्टर मालिकेमध्ये कशा प्रकारे, त्याची भूमिका कशा प्रकारे, हे आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया. आदिशक्ती जी सन मराठीवर येणार आहे 6 मे पासून संध्याकाळी 8:30 वाजता, सोमवार ते शनिवार, नक्की बघा. या मालिकेमध्ये माझं कॅरेक्टर हे पूर्ण निगेटिव्ह आहे. पैशासाठी तो काहीही करू शकतो, आणि पैसे म्हणजे 10 रुपये असून दे, नाही ते 1 कोटी असून दे, ते पैसे त्याला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. 1 रुपयाही तो सोडणारा नाहीये. आणि मग त्यासाठी साम दाम दंड भेद तो सगळं वापरेल. समोरच्या माणसाचं जे काही करायचं ते तो करेल, आणि त्याला हाव आहे फक्त पैसा आणि प्रॉपर्टीची. असं ते कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे लहान मोठं हे काही बघत नाही. तरुण म्हातारा लहान काही न बघता तो फक्त पैसे कमवतो. बरं अमरीश, मला तुला विचारायचं आहे की नेगेटिव्ह भूमिका ही जेवढी पॉझिटिव्ह भूमिका मालिकेमध्ये गरजेची असते, तसं मालिका पुढे सतत सुरू राहायला नेगेटिव्ह भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरते. तर ही स्वीकारताना आणि साकारताना किती दडपण तुझ्यावरती आलेलं? बऱ्याच नेगेटिव्ह भूमिका तू ह्या आधी केल्या असशील, आणि आता ही त्यातली एक. तर काय नाविन्य त्या दोघांमध्ये पण? खरं सांगायचं तर प्रत्येक जण या फील्डमध्ये हिरो किंवा हिरोईन हेच बनायला येतात. पण जेव्हापासून मी खलनायक जिकडे जिकडे मी करायला लागलो, साकारायला लागलो, तेव्हा मजा यायला लागली. कारण ऑब्व्हियसली तुम्ही एकाच टाईपचं जेवण, की मी रोज वरण भातच जेवतोय किंवा रोज मी पोळी भाजी खातोय, असं तुम्ही किती दिवस खाणार ना? तुम्हाला लोणचं पाहिजे, कोशिंबीर पाहिजे, गुलाबजाम पाहिजे, काहीतरी असं. तर त्यामुळे ते अख्खं ताट बनतं. तसं एखादी मालिका असताना हिरो हिरोईन, त्यांची लहान मुलगी असेल, निगेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतील, तर त्या मालिकेला अजून मजा येते. कारण लोकांना ते बघायचं असतं की अरे हा काहीतरी वाईट बोलला, त्यामुळे मग हिरोनी त्याला शिक्षा दिली किंवा काय दिलं. तर असे शिक्षा भोगणारे, पण त्याच्या आधी प्रचंड प्रमाणात मेहनत करून काही ना काहीतरी निगेटिव्ह काम करणारे, असे आम्ही विलन आहोत. आणि हे कॅरेक्टर करताना फार मजा येते. कारण प्रत्येक वेळी कॅरेक्टर करताना काहीतरी नवीन शेड मिळते, काहीतरी वेगळं करता येतं. तसंच सेम मला ह्याच्यात करायला मिळालं. ह्याच्यात मला काय म्हणतात त्याला, की फ्लॅशबॅकमध्ये तो माणूस जसा आहे आणि अचानक त्याच्याकडे पैसे आल्यानंतर त्याच्यात जो बदल होतो, तो मला या मालिकेमध्ये करायला मिळालाय. त्यामुळे खूप काम करताना मजा येते. टीम उत्तम आहे. माझे बरेचसे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र काम करतोय, ज्याच्यात की आम्ही आधी काम केलेलं नव्हतं कधी. त्यामुळे ते बॉन्डिंग होणं हे सगळ्यात महत्वाचं. हर्षद परांजपे आमचे डिरेक्टर उत्तम काम काढून घेतात आमच्याकडनं. आमचे स्क्रीन प्ले रायटर केतन करंडे आणि डायलॉग रायटर मनीष कदम यांनी खूप सुंदर डायलॉग्स लिहिलेले आहेत. त्यामुळे ते बोलताना मजा येते, ते पोहोचवताना प्रेक्षकांपर्यंत मजा येते. आणि ह्यामुळे बेसिकली कॅरेक्टर इतकं सोपं होतं आम्हाला समजायला, की त्याच्यात अजून आम्हाला पण काय काय इनपुट घालून प्रेक्षकांना ते आवडेल असा आम्ही प्रयत्न करतो. बरं, मालिका 2 महिने झालं तुम्ही ह्या सगळ्याची तुमची तयारी सुरू आहे. तर मला सेटवरची धमाल देखील जाणून घ्यायला आवडेल की किती तुम्ही धमाल करताय. त्याबरोबर सावी तुमच्या जोडीला आहे, परत सुयश आहे, पल्लवी आहे. एकंदरीत तुमचा बॉन्ड कसा तयार झाला आणि किती धमाल तुम्ही करता? आम्ही प्रचंड धमाल करतो. म्हणजे फक्त कलाकार नाहीत, पण अगदी आमचे स्पॉट दादा, दीपक दादा असेल, राजा असेल, तिथपासून आमचे लाईट्सवाले कॅमेरामन धनराज सर होते, आता मेहुल सर आलेले आहेत. हे सगळे मिळून आम्ही प्रचंड धमाल करतो. त्यामुळे एक ना खरंच कुटुंब, जेव्हा तुमचं मालिका चालू असताना कुटुंब होतं, तर त्याच्यानंतर आम्हाला आमचे जे मेन शेड्यूल देणारे आहेत, अमित सर आहेत किंवा, त्यामुळे हे सगळे जण जी मजा करतो ना आम्ही, तर त्याच्यात एक वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला आता किस्से सांगायचे, तर जेव्हा सावी आम्हाला कळलं की सावी जी आपली ही लहान आहे, तर तिची पहिली मालिका आहे. आणि त्यामुळे असं प्रत्येक असतं की अरे बापरे, नवीन मालिका आहे, ही काय करेल. पण जेव्हा तिने पहिला डायलॉग म्हणाल, ती उभं राहिली ना, तेव्हा आम्हाला प्रत्येकाला असं वाटलं की अरे बापरे, आपल्याला अजून खूप शिकायचंय. आपल्याला वाटते आपण इतकी वर्ष काम करतोय, पण खूप अजून आपल्यालाही तयारी करायला पाहिजे. इतकं सुंदर ती काम करते. आणि मी विनंती करेन की तुम्ही हिच्यासाठी आणि ऑब्व्हियसली आमच्यासाठी पण मालिका नक्की बघा, कारण खूप मजा येणार आहे. आणि याच्या मागे म्हणजे आम्ही जेवताना एकत्र असतो, आम्ही काम करताना तर ऑब्व्हियसली असतो, पण एकमेकांचे डायलॉग चुकले तर त्याला मदत करणं, किंवा कधी कधी काहीतरी वेगळाच फंबल होतो तेव्हा हसणं, पण योग्य वेळेत थांबून पुढचं काम करणं, हे करताना मजा येते. बरं, मला तुला विचारायचं की खलनायकाची भूमिका वेगवेगळ्या मालिकेतून, पिक्चरमधून तू साकारतोय. तर तुझे असे एखादी फॅन मुवमेंट सांग ना, की लोकांनी तुला ओळखलं किंवा तुला असं पर्टिक्युलर सांगतोय, बाबा का तू तिच्या पाठी लागलायस, का तू ह्याच्या पाठी लागलायस, असं तुझ्या बरोबर कधी घडलंय का? हो, मी खूप शिव्या खाल्ल्या आहेत, पण आपले प्रेक्षकही तेवढेच प्रेमळ आहेत. त्यामुळे ना ते अधिकाराने पहिल्यांदा तुम्हाला ओरडतात की अरे असं कशाला काम करतोयस, काय चाललंय, तू तिला कशाला केवढा त्रास देतोयस. कारण मला ना गॅरंटी आहे की ह्याच्या नंतर मला
खूप प्रचंड प्रमाणात प्रेमाच्या शिव्या मिळणार, कारण काम तसंच चाललेलं आहे. तर त्यामुळे प्रेक्षक पहिल्यांदा खूप समजावतात, अरे असं करायला नको, हे का करतोस तू, ते कदाचित असं असतं ना की ते इतके इन्व्हॉल्व्ह होतात की त्यांना वाटतात की त्यांच्याच मुलीला किंवा त्यांच्याच बहिणीला हा मी त्रास देणार आहे. तर त्यामुळे ते आणि मग लगेच सांगतात नाही नाही सुंदर होतंय, काम छानच होतंय म्हणून आम्ही बोलतोय. त्यामुळे तेच क्लॅरिफाय करतात. तर आम्हाला असं सांगायचं असतं की अहो तुम्ही फक्त आम्हाला प्रेमाने जे सांगता ना, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन काम करायला अजून उत्साह येतो आमचा. त्यामुळे अशा खूप खूप वेळा झालाय की मला लोकांनी शिव्या घातल्या. आणि तीच प्रेमाची जी शिवाय तेच खरं तर पोचपावती तुझ्यासाठी असते. बरं मला तुला विचारायचं आहे की मालिका विश्वामध्ये नाही का सलग पठडीच्या मालिका सुरू आहेत, तर आपली मालिका ही थोडी त्यापेक्षा वेगळी पडणार आहे. तर मला तेच जाणून घ्यायचं एकंदरीत मालिकेचं कथानक काय आणि इतर मालिकांपेक्षा आपली मालिका कशी वेगळी असेल? आपली मालिका वेगळी म्हणजे ही आत्ताच्या काळातच घडणारी, आणि खूप लोकांना असं वाटतं की देवी आहे, हे आहे म्हणजे जुनं काही आहे का, तर नाही, आत्ताच्याच जमान्यात घडणारी ही मालिका आहे. आणि आपल्या प्रत्येकाला, म्हणजे मी असं नाही म्हणणार की प्रत्येकालाच देव किंवा देवीची प्रचिती येते की अरे मला देवीनी दृष्टांत दिला, हे दिला, पण तसं नाही. मी म्हणेन सुखात किंवा दुःखात ती शक्ती आपल्या बरोबरच असते. आणि त्यामुळे आपण आनंद, आपल्याला असं फक्त वाटतं की अरे मी दुःखात आहे म्हणजे आता देवानी काहीतरी करावं, पण नाही, त्याच्या आधीचा जो आनंदाचा काळ होता ना, तो पण त्यांनीच दिलेला होता. त्याची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता, जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येतं आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडता. तर त्या प्रत्येकावेळी ती शक्ती तुमच्याबरोबर असते. तर ती शक्ती आत्ताही तुमच्याबरोबर आहे हे दाखवणारी ही मालिका आहे. बरं तू मालिकेमध्ये मॅन्युप्युलेट पण लोकांना करतोय, स्वतःच्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सूरजचं पण तू डोकं एका वेगळ्या दिशेला घेऊन चाललाय सुयशचं, तर एकंदरीत त्याबाबत काय सांगशील? किती मॅन्युप्युलेट तू लोकांना मालिकेमध्ये करणार? जोपर्यंत लेखक लिहिणार आहे तोपर्यंत मी करणार आहे. आणि हो, मी खूप करतोय, कारण हे कॅरेक्टर असं आहे की मी तुम्हाला सांगितलं तसं की त्याला पैसे पाहिजेत, त्याला प्रॉपर्टी पाहिजे, आणि मग त्यासाठी तो समोर आई वडील भाऊ बहीण वहिनी त्याची कोणालाही तो बघत नाही. त्याच्यासाठी नातं महत्वाचं नाही, त्याचं नातं एकाशीच घट्ट आहे, ते म्हणजे पैसा. त्यामुळे त्याच्यासाठी तो ज्याला कोणाला मॅन्युप्युलेट करायचं ते तो करतो. बरं आता शेवटचा प्रश्न, जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय सांगशील, ते पण तुझ्या स्टाईलमध्ये तुला त्यांना सांगायचं? माझ्या स्टाईल म्हणजे प्रिन्सच्या स्टाईलमध्ये सांगायचं तर सन मराठीवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 वाजता 6 मे पासून आदिशक्ती मालिका सुरू होतीये. बघायला विसरायचं नाही, नक्की बघा. आलं का ध्यानात? कमाल. बरं मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळावं, तसं तुझी जी भूमिका आहे त्याला देखील प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळावं, यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप थँक्यू सो मच. थँक्यू.